रायगड जिल्ह्यातील महसूल प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यासाठी राज्य शासनाने अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या महत्त्वपूर्ण निर्णयांची घोषणा केली. या निर्णयाअंतर्गत हजारो शेतकऱ्यांच्या जमिनींवरील वन विभागाचे शिक्के हटवून त्यांना पूर्ववत मालकी हक्क मिळवून दिले जाणार असून तब्बल 70,000 एकर जमिनींवरील कलम 35च्या नोटिसा रद्द करण्यात येणार आहेत. तसेच मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 2,950 शेत रस्त्यांना सांकेतिक क्रमांक देऊन 31 मार्च 2027 पर्यंत ते अतिक्रमण मुक्त आणि रहदारीसाठी खुले केले जातील. 1 जानेवारी 2011 पूर्वी शासकीय जमिनीवरील आणि 15 ऑक्टोबर 2024 पूर्वी खासगी जमिनीवरील घरांच्या नागरिकांना मालकी हक्काची कागदपत्रे दिली जाणार आहेत. याशिवाय 15 वर्षांहून अधिक काळ विनापरवाना पडलेल्या संपादित जमिनी सरकार जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. सुमारे 60 ते 65 हजार आदिवासी लाभार्थ्यांना 7/12 आणि मालकी हक्क दिले जातील. सलोखा योजनेअंतर्गत कौटुंबिक मालमत्तेची वाटणी 500 रुपयांच्या मुद्रांकावर करता येणार असून जिल्ह्यात 50 एम-सँड प्रकल्प उभारून शासकीय बांधकामात एम-सँडचा वापर अनिवार्य करण्यात आल्याचेही महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केले. यावेळी माजी खासदार धैर्यशील पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांत पाटील, आमदार रविशेठ पाटील, सिंधुदुर्गचे आमदार प्रमोद जठार, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, जिल्हाधिकारी किसन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.